नाशिक जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून सातत्यानं कारवाई करण्यात येते. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेला मोठं यश मिळालंय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिकहून धुळ्याच्या दिशेनं एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची तस्करी होत होती. त्याच अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोकणगाव फाटा उड्डाणपुलाजवळ वाहन तपासणीचा सापळा रचला. तपासणी दरम्यान आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक MH04 FD 6655 अडवण्यात आला. ट्रकच्या मागील बाजूला प्लास्टिकचे रिकामे ड्रम आडोशासाठी ठेवून त्यामागे केंद्रशासित प्रदेश दीव दमण येथील विदेशी मद्याचा साठा लपवून वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं. या कारवाईत 200 बॉक्स विदेशी मद्य किंमत अंदाजे 20,25,240 रुपये, आयशर ट्रक किंमत 6 लाख, एक मोबाईल फोन 10,000 रुपये आणि 31 प्लास्टिक ड्रम किंमत 31,000 रुपये असा एकूण 26,66,240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी ललित हरिराम सोनी वय 40 राहणार राहिवाली वास सिवाना तालुका शिवाना जिल्हा बडमेर राज्य राजस्थान याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून अवैधरित्या मद्य विक्रीच्या उद्देशानं वाहतूक केली जात असल्याचं निष्पन्न झालं. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 9/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करत आहेत. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे तसेच पोलीस अंमलदार दीपक गुंजाळ, विश्वनाथ धारवाळे, सुभाष चोपडा, केतन कापसे, योगेश कोळी, संदीप राठोड व श्रीराम वारुंगसे यांच्या पथकाने केली आहे. दिनांक 20 रोजी नाशिकवरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयशर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती, त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली. त्यामध्ये LCPचे प्रभारी अधिकारी आणि त्याची टीम कार्यरत होती. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमण या ठिकाणून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला. साधारणतः त्याची किंमत 20,25,000 एवढ्या रकमेचे 200 बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत. हे वाहन दमणवरून कोणत्या ठिकाणी चाललेलं होतं, या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारे कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहेत. नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक.